100 दिवसात 10K फॉलोअर्स करण्याचा आज आहे दिवस दुसरा, तर लवकर लवकर फॉलो करून घ्या. सकाळ सकाळ पहिल्यांदा उठून पहिल्यांदा वर्कआउट केलं. आज काय मी कॉलेजला जाणार नव्हतो, जरा घरी काम असल्यामुळं. मग परत आपल्याला फोन आला समाप्पाचा. मग त्यांची गाडी घेऊन गेलो बघा पंक्चर करायला कासलिंगवाडी. कधी ब्लॉग बनवतोय आणि ह्याचं तोंड बघितलं नाही असं कधीच होणार नाही. मग आलो बघा कासलिंगवाडीत आपल्या अजय ऑटो गॅरेज मध्ये. तिथं काढायचं होतं आपल्याला गाडीचं पण. परत आपल्या रानात आली बघा खताची गाडी. हात पण त्यांनी पटापट उतरायला चालू केला. परत काका म्हणलं झाडं तेवढे आडवे येते ती झाडं तेवढी तोडून घेऊया. मग ती झाडं तेवढी तोडून घेतली. परत कुठलं काम नाही आणि माऊली नाही असं होत नाही हो. जिथं कमी तिथं माऊली. तोपर्यंत आम्ही झाडं तोडूस तर का यांनी खताची गाडी पण खाली करून झाली होती. मग परत जायचं होतं बघा मला जटला जायचा विषय असा होता की मला जायचं होतं कपडे आणायला. कपडे म्हणजे कॉलेजचे कपडे हो. कॉलेज चालू झालं नाही आता आपलं. शेगाव मध्ये गेल्यावर पहिल्यांदा उमरकडे गेलो. त्याला घेऊन जायचं होतं हो जटला. आणि याच बघा कसं चाललंय हालगो मालगो आवरतच नाही लवकर. उमर को लेके चले हम जतको. मग जरा पाऊस पण आला होता. मग उमरनं सांगितलं आपल्याला चहा. मग पित्याला पण घेऊन आलो बघा जत मध्ये. मग गेलो बघा मोगली कलेक्शन. मी कपडे येतात का बघायला चेंजिंग रूम मध्ये गेलो होतो. काय या दोघांनी आपापला व्हिडिओ केला. मी कपडे चेंज करून आल्यावर पित्या पण कपडे चेंज करायला गेला. माझं तर सगळं घेऊन झालं होतं. या पित्याला तेवढं सॅक घ्यायची होती कॉलेजसाठी. तिथनं सगळं झाल्यावर जतमधनं बाहेर आलो आणि एक स्टिंग घेतली बरं. उमर काय स्टिंग पेत नाही, फक्त त्याचा एक व्हिडिओ शूट केला बरं का पृथ्वीराजनं. असा नात्यापासून व्हिडिओ शूट केला. व्हिडिओ काय दावत नाही, एडिटिंग अजून झाली नाही त्याची. तर पब्लिक पावसाचं वातावरण एकदम गच्च झालं होतं. तर डे 2 मध्ये एवढंच. भेटूया डे 3 मध्ये. विषय वेगळा. तर जय श्रीराम.